नमस्कार मंडळी, कसे आहेत? सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात अतिशय खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत काजू नमक पारे. तर बघा, हे काजू नमक पारे ना दिसायला इतके मस्त दिसत आहेत आणि खायला तर इतके टेस्टी झाले आहेत ना. तुम्ही अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये हे काजू नमक पारे नक्कीच बनवू शकता. शिवाय हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. आणि जर तुमची मुलं बाहेरचं दुकानचं खात असतील तर त्याऐवजी असे स्नॅक्स तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे काजू नमक पारे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आज आपण इथे बीटाचे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 2 बीट घेतले आहेत. आता बीट घेतले, त्याचा मागचा आणि पुढचा भाग काढून टाकायचा. त्यावरची साल काढून घ्यायची. बीट स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता जो बीट आहे ना त्याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला त्याची अगदी बारीक अशी प्युरी तयार करायची आहे. प्युरी तयार करत असताना जर तुम्हाला पाणी टाकण्याची जर गरज असेल तर तुम्ही इथे अर्धा कप पाण्याचा वापर करू शकता. इथे बघा, अर्धा कप पाणी टाकलं होतं आणि बीटाची अगदी बारीक अशी एकदम पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आज आपण हे जे काजू नमक पारे आहेत ना गव्हाच्या पिठापासून बनवणार आहेत. तर अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. जेच आपण चपातीसाठी पीठ वापरतो ना अगदी त्याच पिठाचा वापर केला आहे. 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं. ज्या वाटीने आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने पाव वाटी मी बारीक रवा घेतला आहे. रव्यामुळे ना आपले जे नमक पारे आहेत ना अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. 1 चमचाभर ओवा घेतला. ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकला. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. अर्धा चमचा मिरेपूड टाकायची आहे. सोबतच अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे. आता यामध्ये आपण थंड तेल टाकणार आहोत. म्हणजे जे आपण रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना तेच तेल टाकलं आहे. गरम तेलाचा वापर केला नाही. सुरुवातीलाच यामध्ये पाणी न टाकता तेलामध्ये हे पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे. यामुळे ना आपले जे काजू नमक पारे आहेत ना अगदी खुसखुशीत आणि खस्ता तयार होतात. तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता किंवा बटरसुद्धा वितळवून वापरू शकता. आता तेल पूर्णपणे पिठाला चोळून घेतलं. तर जे आपण बिटाची प्युरी तयार करून घेतली होती ती सर्व या पिठामध्ये टाकून घेऊयात. आणि आता आपल्याला याचा अगदी घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं असेल तर म्हणजे हे बिटाची प्युरी कमी पडली असेल तर पाणी टाकू शकता किंवा पूर्णपणेच या बिटाच्या प्युरीमध्ये हे पीठ मळून घेऊ शकता. तर मला पाण्याची आवश्यकता लागली नाही. जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही वरून थोडंसं पाणी वापरू शकता. इथे बघा, अगदी मस्त असं घट्टसर हे पीठ आपण मळून तयार केलं. आता यावर एक झाकण ठेवूयात आणि हे पीठ ना एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूयात. तर बघा, एक 10 ते 15 मिनिट झाले. पीठ काढलं. परत हे जे पीठ आहे ना थोडंसं आपण हाताने मऊ करून घेऊयात. पिठामध्ये आपण रवा टाकला होता ना, रवा छान असा फुलला जातो. परत त्याला मऊ करून घेतलं आणि आता आपल्याला याच्या 2 चपात्या करून घ्यायच्या आहेत. तर एक छोटा गोळा घेतला. आता याची आपण चपाती लाटून घेऊयात. चपाती लाटत असताना जास्त पातळ लाटायची नाही किंवा अगदी जाड ठेवायची नाही. रेग्युलर जी आपण चपाती बनवतो ना त्याच प्रकारे ही सुद्धा चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे बघा, मी अगदी मध्यम अशी ही चपाती लाटून घेतली. आता याच्या आपण हे काजू नमक पारे बनवून घेऊयात. तर इथे आपलं जे पाणी पिण्याच्या बॉटलचं झाकण असतं ना त्याचा वापर केला आहे. त्या झाकणाच्या साहाय्याने मी इथे काजूचा आकार देणार आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या चपातीला असा आकार द्यायचा आहे. त्यामुळे आपले हे काजू पडतील. सर्व चपातीला आपण अशाच प्रकारे या बाटलीच्या झाकणाने असेच हे काजू पाडून घेऊयात. आणि दुसरी जी चपाती राहिली आहे ना ते सुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊयात.
तर बघा इथे मी थोडेसे तुम्हाला हे काजू बनवून दाखवले. बाकीचे सुद्धा राहिलेले आपण अशाच प्रकारे बनवून घेऊयात. अगदी मस्त असा आकार आलाय. दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. रंग पण खूप छान आलाय. आता हे सर्व आपण काजू नमक पारे बनवून घेतले. लगेचच तळून घेऊयात. तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले. थोडंसं पीठ त्यामध्ये टाकून पाहिलं तर तेल आता चांगलं तापले. तेलामध्ये जेवढे आपले ह्या कढईमध्ये हे काजू नमक पारे बसतील ना तेवढे टाकून घेऊयात. आता तळत असताना अगदी मध्यम आचेवर हे आपल्याला काजू नमक पारे तळायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवर तळलात ना तर ते लगेच करपल्यासारखे होतील. त्यामुळे टाकल्याचं तेल चांगलं तापलं आणि जे काजू नमक पारे टाकले त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच हे काजू नमक पारे तळून घेऊयात. इथे बघा तेलाचे जे बबल्स आहेत ते सुद्धा कमी झालेत. आपले काजू नमक पारे तळून झालेले आहेत. तर आता सर्व काजू नमक पारे आपण तेलातून काढून घेऊयात. जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून घेऊयात. आणि एक मी घाणा तुम्हाला तळून दाखवला. अशा प्रकारे जे राहिलेले आपले पिठाचे नमक पारे राहिलेत ना ते सुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात. आणि इथे बघू शकता तुम्ही आपण सर्व हे काजू नमक पारे तळून घेतले. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी ही रेसिपी तयार झाली. अजिबात मैद्याचा वापर केला नाही. बीट खाल्लेलं चांगलं असतं, पण बऱ्याचदा लहान मुले बीट तर असं खात नाहीत. तर तुम्ही असं त्यांना या पद्धतीने बीट नक्कीच देऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हीसुद्धा एक वेळेस या पद्धतीने हे काजू नमक पारे नक्कीच बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.